आणि विजय संपादित केला. गिरसे संघाला मात्र परास्त व्हावं लागलं आणि आजच्या दिवसातील सेकंड राऊंडची तिसरी मॅच तुमच्या समोर येते. चला मॅचला आपण सुरुवात करू. तिसरी मॅच आणि दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला योगेश आणि दुसऱ्या बाजूला जितू सिद्धिविनायक मुरबाड टीमच्या वतीनं आणि आघाडीचा गोलंदाज श्रावण डोंगरे. साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या वतीनं पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी की फलंदाजी होईल याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक मात्र योगेश, नॉन स्ट्राईक जितू आणि हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बलाढ्यात. मॅचला मात्र होते सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. अ व्हेरी फर्स्ट बॉल. गोलंदाज श्रावण डोंगरे तयार. पहिलाच बॉल यावेळेस बाची कडा. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल्सला एक धाव तिथे मिळेल. जे प्रेक्षक अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आहेत, खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूला रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत ना त्यांना विनंती करून आपण मागे जायचं. प्लीज कॉपरेट करा. अत्यंत महत्वाची सूचना प्रेक्षकांना. प्रेक्षक वर्ग, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण अगदी रेलिंगच्या मागे जायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिले षटक आपण पाहतो श्रावण डोंगरेचं आणि लेफ्ट हँडर बॅट्समन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल जितू. ओव्हर द विकेटने हा बॉल. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतात. पंच सांगतात लाईन थोडीशी खराब आहे, अगदी लाईन मिस केली आणि यावेळेस हा डॉट बॉल पाहायला मिळतो जितूसाठी. पहिल्या बॉलवरती एक धाव आली आहे. फलंदाज योगेश जी शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहिलं तर बॅटची कडा लागली आणि चेंडू ट्रॅव्हल झाला. परंतु आता जितूला मात्र इथे थांबवण्यामध्ये श्रावण डोंगरे या गोलंदाजाला यश येत आहे. पहिले षटक अत्यंत लाजबाब राहिले आणि या पहिल्या षटकामध्ये अद्यापपर्यंत धाव एक पाहायला मिळते. साई स्पोर्ट्स शहापूर वर्सेस सिद्धिविनायक मुरबाड या दोन टीम मध्ये चालू असलेला हा विद्यमान सामना आपण पाहतोय. खोलवा टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा कदाचित प्रश्न विचारला असेल आणि या प्रश्नाचं उत्तर नव्हतं जितूकडे आणि अजून एक चेंडू आपण पाहिला तर श्रावण डोंगरेचा वेळेस डॉट. धावसंख्या अगदी स्थिर आपण पाहतो एक या आकड्यावरती. पहिले षटक अत्यंत लाजबाब राहिले. वाखाणण्याजोगी षटक आहे आणि या वाखाणण्याजोगी षटकामध्ये आपण पाहिलं तर श्रावण डोंगरे म्हटलं तर एक मोठं नाव आणि यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सच आहेत जितूच्या अगेन्स्ट. राईट मोर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फाईन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतो आणि डी झोन मध्ये मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या दरम्यान जगदीशजी अंधाडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं. भाई आपली वाट पाहतात आणि आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं. आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. पहिले षटक आणि या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी आपण पाहिलं तर दोन धावा धावफलकावरती आहेत आणि या पहिल्या षटकामध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी. अद्यापपर्यंत तीन संघ पुढे सरकतील या 6 संघांमधून तिसऱ्या फेरीमध्ये, ज्यामध्ये आपण पाहिलं तर राजे बॉईज हा संघ पुढे सरकलाय. त्यानंतर एनपी स्पोर्ट्स शहापूर हा संघ गिरसे संघाला परास्त त्यांनी केलंय आणि या तिसऱ्या मॅचमध्ये साई स्पोर्ट्स शहापूर की सिद्धिविनायक मुरबाड या दोन टीम मध्ये मात्र एक संघ पुढे सरकेल. मॅच कंटिन्यू होईल. पहिले षटक प्रगती पथावरती श्रावण डोंगरेचं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश. अशा दिवसामध्ये आपण पाहिलं तर दिवस रात्रमध्ये 12 संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि 12 संघांमधून आता 6 संघातून 3 संघ पुढे सरकतील, ज्यामध्ये 2 संघ पुढे सरकले तर राजे बॉईज, एनपी स्पोर्ट्स शहापूर आणि चालू सामन्यातील विजेता संघ. पुढे एकदा तुम्हाला ड्रॉ पाहायला मिळेल या 3 संघांमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती श्रावण डोंगरे राईट मोर द विकेटने अलॉंग द कार्पेट. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. अगदी डीपला पेट्रोलिंग करत असताना एकच धाव मिळते.
चांगलं क्षेत्ररक्षण जेव्हा जेव्हा होतं तेव्हा एकेरी दुहेरी धावेपेक्षा मात्र क्रीडांगणामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळत नाहीये. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या 4 महत्वाच्या क्रिया प्रत्येक क्षेत्ररक्षकाला कराव्या लागतात आणि ते करत असताना साई स्पोर्ट्स शहापूर संघाचे क्षेत्ररक्षक चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतंय अगदी तिन्ही फॉर्मॅटमध्ये. शेवटचा अंतिम बॉल श्रावण डोंगरेचा. यावेळेस इथे स्विंग अँड मिस, चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा मी पाहिला आणि यावेळेस कदाचित यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो तोपर्यंत हा डॉट बॉल. धाबसंख्या अगदी स्थिर आपण पाहतोय, फक्त आणि फक्त केवळ 3 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना प्रथम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक मुरबाड टीमच्या खात्यामध्ये. योगेश आणि जितू ही जोडी आपण पाहतोय सलामीची. अत्यंत चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अत्यंत चांगली स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून साकारली गेली. आदरणीय विजयबाई भगत आमच्या समवेत जॉईंट आहेत. त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 27 वर्षाची परंपरा आणि 28व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर चषक 2022 हे दैदिप्यमान पर्व, 16 आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा. आज मात्र रात्रीच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिले मॅच आपण पाहतो अगदी गिरसे वर्सेस NP स्पोर्ट्स शहापूर या संघामध्ये आपण पाहिली, ज्यामध्ये NP स्पोर्ट्स शहापूर हा संघ विजयी झाला आणि कदाचित रात्रीच्या वेळेस ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील तिसरे मॅच. एका बाजूला सिद्धिविनायक मुरबाड आणि दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स शहापूर. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार झाले. जयदीप बोंदिवले अर्थात सर्वांचा लाडका जेडी. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. कॅप्सॉट सिलेक्शन पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक येतात वेगाने, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर गणेश डिंगोरे होते आणि त्याला मात्र बीट करून चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. हा येतोय धर्मवीर चौकार. चला, टॉवरच्या आजूबाजूला जे प्रेक्षक आहेत ना, त्यांना विनंती केलं आपण थोडंसं बाजूला राहायचं. कदाचित अगदी आपण आपली सुरक्षा बाळगायची आहे. त्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रेक्षकाला इजा होणार नाही आहे. कदाचित कोणत्याही प्रेक्षकाला धोका पत्करावा लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आपण थोडंसं अंतर ठेवायचं आहे टॉवरच्या बाजूनं. दाबादाब फलकावत त्यापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती जेडीच्या विरोधात चौकार ठोकला योगेशने आणि आता कमबॅक करत असताना गोलंदाज जेडी आपण पाहतोय. अगदी मूर्ती लहान आणि कीर्ती महान पाहायला मिळते. यावेळेस लाईन चांगली आहे, परंतु इथे फलंदाजाला कदाचित परतावा लागेल आणि पहिला धक्का लागत असताना या पहिल्या विकेटचं पतन होतं. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. सिद्धिविनायक मुरबाड टीमला लागणारा हा पहिला धक्का. मी बघाशी उल्लेख केला की जेडी म्हटलं तर मूर्ती लहान, कीर्ती महान, छोटा तीर आणि गावकरी गंभीर असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या वतीनं पहिले षटक श्रावण डोंगरेने हाताळलं, ज्याने मात्र 3 धाबा खर्च केला. पहिल्याच बॉलवरती जेडीच्या चौकाराला, परंतु काय कमबॅक त्याने केलंय. लाजबाब कमालीची गोलंदाजी तो करतोय. डॉट चेंडू आला, त्यानंतर विकेट. योगेशला मात्र परतावा लागतंय. धाबाधाब फलकावरती अद्यापपर्यंत 7. टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज करते. घरी बसल्या देखील या प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद मिळू शकतो. इतकंच चांगलं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. क्वालिटी विथ क्लॅरिटी. ठाणे जिल्ह्याचे ऑफिशियल हेड आमचे गौरवजी सावंत सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेलं हे काम आपण पाहतो. त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. ऑफिशियल अपडेटर प्रथमेशजी परब आणि ओमकारजी सावंत, ऑफिशियल कॅमेरामॅन विघ्नेशजी धुळे आणि सुदर्शन हे ऑफिशियल कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना जेडीचं आपण पाहतोय. 7 धाबाधाब फलकावरती आहेत. पहिल्या विकेटचं पतन झालं आणि आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत प्रवीण. यावेळेस भन्नाट व्यक्ती स्तरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि भन्नाट वेगाने आपण पाहिला तर चेंडू देखील गॅदर केला जातो. जितका वेगाने चेंडू गेला तितकाच वेगाने मात्र कलेक्ट देखील झाला आणि यावेळेस हा देखील चेंडू डॉट. अगदी आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा डॉट चेंडू होतो तेव्हा मात्र पंचांना कोणतीही खून करण्याची गरज नसते. अगदी आपण पाहिलं तर पंचांना काम कमी असतं, परंतु इथे गोलंदाज जेडीचं कौतुक करावं लागेल. यावेळेस इथे मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक शॉट कव्हर मध्ये आपण पाहतोय. सोपा झेल त्या ठिकाणी मात्र ड्रॉप केला गेला आणि कदाचित या फटक्याचा चटका त्या क्षेत्ररक्षकाला लागला असेल आणि एक धाव इथे मिळते. ओमकार त्या ठिकाणी होतं.
सोपा झेल त्याला कॅरी करायचा होता फलंदाज प्रवीणचा. आणि आता जितूला तुम्ही पाहू शकाल लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. धाबा फलकावती अद्यापपर्यंत 8 धाबा. पहिल्या षटकामध्ये 3 धाबा जे श्रावण डोंगरेचं षटक होतं. एक विकेट तिथे आलेली आहे परंतु अगदी जयदीपने एक विकेट प्रस्थापित केली आहे. योगेशला मात्र बाद केलंय परंतु धाबा देखील खर्च केल्यात 5. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉल आपल्याला पाहायचा आहे जितू साठी लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतो ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक येतात वेगाने. एकच धाव तिथे मिळेल. थ्रोफेकी देखील चांगली होते आणि एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागतं साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक मुरबाड टीमला. चांगलं कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतं. दोन्ही संघ दिग्गज आहेत आणि या दोन्ही दिग्गज संघांमध्ये चालू असतील ही मॅच आपण पाहतो. एकाच कॅलिबरचे हे 2 तुल्यबल संघ आहेत आणि धाव फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिल्या तर 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अद्यापपर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे साई स्पोर्ट्स शहापूर संघाची परंतु अगदी येणाऱ्या 3 षटकामध्ये पाहायला मिळत तर कदाचित चांगली बॅटिंग झाली इथून तर चांगली धावसंख्या उभी करेल तो म्हणजे सिद्धिविनायक मुरबाड हा संघ. परंतु इथे हात खोलू दिले जात नाही आहेत. पाहायचे कशा पद्धतीची गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज श्रावण डोंगरे. पहिले षटक संघाच्या वतीने ज्याने हाताळलं P1चं पावपेचं पहिले षटक आणि आता कदाचित संघाच्या वतीने 3रं आणि वैयक्तिक हे 2रं षटक. साई स्पोर्ट्स संघाचे जे पाठीराखे आहेत जे खेळाडू आहेत आणि त्याला विनंती करून आपण थोडस मागे यायचं. आपण मॅच थांबवायची आहे. जोपर्यंत जे पाठीराखे आहेत ना अगदी सीमारेषेच्या बाहेर येत नाही ना तोपर्यंत मॅच इथे कंटिन्यू केली जाणार नाही आहे. ही अत्यंत महत्वाची सूचना. चला अगदी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत ना त्यांना विनंती आहे ही महत्वाची सूचना आहे. आपण रेलिंगच्या मागून या मॅचचा आनंद घ्यायचा. श्रावण डोंगरे 3ऱ्या षटकामध्ये तयार. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय लॉफ्ट करायचा होता परंतु अगदी लॉंगॉनला गणेश डिंगोरे चेंडू खाली येतात. एकच धाव इथे मिळेल. एका टप्प्यावरती गॅदर करत असताना धावसंख्या फलकावरती दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडू वाईड आला आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर 1 धाव इथे मिळते. 11 धावा धावफलकामध्ये कारण 2 षटकांमध्ये 9 धावा होत्या. आमचे स्कोरर आम्हाला प्रथमेश माहिती देत असताना गणेश डिंगोरे आपण पाहिला ज्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं परंतु आता श्रावण डोंगरेला आपण पाहतो यावेळेस चांगली गोलंदाजी करत असताना अलॉंग द कार्पेटने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. चांगली फेकी आणि धावबादच्या रूपाने मात्र परतावा लागेल. फलंदाज प्रवीणला अजून एक धक्का लागतोय. सांघिक मिळतं यश साई स्पोर्ट्स शहापूर संघाला. फलंदाज होईल बाद. सिद्धिविनायक मुरबाड टीमला लागणारा हा 2रा धक्का. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. अगदी धावबादच्या रूपाने आपण पाहिलं 3रं षटक प्रगती पथावरती असताना 11 धावा धावफलकावरती आणि 11 या धावसंख्येवरती लागणारा हा 2रा धक्का आपण पाहिला. सांघिक यश साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला. श्रावण डोंगरे आपण पाहतोय अत्यंत चांगली गोलंदाजी आहे ज्याने पहिले षटक हाताळलं पॉवर प्लेचं ज्यामध्ये 3 धावा त्यांनी खर्च केल्या. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 2 धावा ज्यांनी खर्च केल्यात आणि 1 विकेटचं पतन देखील आपण पाहिलं. सांघिक यश त्याला मिळालं धावबादच्या रूपानं परंतु आता लेफ्ट हँडर बॅट्समन जितू आणि त्याच्या साथीने गणेश गायकर कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत सिद्धिविनायक मुरबाड टीमच्या वतीनं. यावेळेस लाईन तपासली जाईल.
कदाचित आउटसाइड दिल एक्स्ट्रा चेंडू पिचिंग झालाय. ॲज इट इज वाईट बॉल आणि बाईटच्या रूपानं मात्र एक धाव अंकित केली जाईल. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अक्षरशः मात्र धावा येत नाहीत, परंतु धावा इथे श्रावण डोंगरे या गोलंदाजाच्या माध्यमातून बहाल केल्या जात आहेत. परंतु 2 धावाने धावफलक पुढे सरकेल 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक आपण पाहिलं ना, तिसरं प्रगती पथावरती आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर संघ अडचणीत सापडला. तो बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक मुरबाड संघ, परंतु जितू आणि गणेश गायकरला मात्र आपल्या संघाचा डाव सावरावा लागेल. यावेळेस लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते श्रावण डोंगरेच्या माध्यमातून आणि हा देखील चेंडू डॉट आलाय. जितूला मात्र अक्षरशः थांबवलंय. अद्यापपर्यंत आपण जितूचा विचार केला 2 या धावसंख्येवरती नाबाद खेळतायत. चेंडूचा विचार केला तर 6 चेंडूचा खेळ त्यांनी केलाय आणि फक्त 2 धावांचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलंय. श्रावण डोंगरे लाजवाब गोलंदाजी. यावेळेस फलंदाज होईल बाद, क्लीन बोल्ड. जितूला देखील परतावा लागेल आणि अजून एक धक्का लागेल असं या षटकांमध्ये आपण पाहिला तर सिद्धिविनायक मुरबाड संघाला लागणारा हा 3रा धक्का. जितू बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत जमेची बाजू आहे साई स्पोर्ट शहापूर संघाची आणि भरपूर चांगला स्पेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मग श्रावण डोंगरेचं 2 षटक आणि त्यानंतर जयदीप जेडीचे आपण एक षटक पाहिलं ज्यामध्ये 6 धावा त्याने खर्च केला, एक गडी त्याने बाद केला. अत्यंत लाजबाब इकॉनॉमिकल षटक का असना याचं ज्वलंत उदाहरण या पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकामध्ये अद्यापपर्यंत 13 धावा. अगदी धावसंख्या ट्रॅफिक मध्ये अडकली आहे, अगदी स्थिर आपण पाहतोय आणि स्थिर धावसंख्येला कदाचित इथे पुढे नेण्याचं काम या गणेश गायकर या फलंदाजाला करावं लागेल आणि त्याच्या साथीने आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत फलंदाज राजू राठोड मैदानावरती दाखल होत आहेत. गणेश गायकरच्या समवेत कुल कॅप्टन आहेत आणि कॅप्टन मात्र इथे कानमंत्र देत असताना राजूला, कारण 3रं षटक प्रगती पथावरती कदाचित श्रावण डोंगरेचे षटक भरपूर महत्त्वाचं राहिलंय आणि शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील ते मात्र आपल्याला फेस करायचे आहेत जेणेकरून 2 षटकांमध्ये धावा येणं फार गरजेचं असेल. आणि या 2 बॉलवरती आपल्याला पाहायचे कशा पद्धतीचं पुन्हा एकदा पुनरागमन करेल का गोलंदाज. चांगली गोलंदाजी श्रावण डोंगरे, नाव नाही तर ब्रांड आहे. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती सच आहे, राईट टाइम ओव्हर द विकेटने राजू राठोड साठी तयार. यावेळेस समर इन डिलिव्हरी अगदी खाली राहतो चेंडू पडल्यानंतर आणि कमी उंचीचा चेंडू आपण पाहिला, यष्टी रक्षकाच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉल. कोणती धावसंख्या या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. फुटवर्कचा वापर नव्हता फलंदाज राजूकडे आणि यावेळेस पदल लालित्यचा वापर नाहीये. त्याचं कारण की अगदी चेंडू थोडंसं खाली राहिला, बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाहीये आणि धावसंख्या धावफलकामध्ये स्थिर आपण पाहतोय. यावेळेस बॅटची कडा डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 3ऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झाला आणि 3 षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक मुरबाड टीमच्या खात्यामध्ये 14 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 3 धावा जे श्रावण डोंगरेचं षटक होतं. दुसरं षटक आपण पाहिलं जयदीपचं जेडीचं ज्यामध्ये 6 धावा होत्या आणि या षटकामध्ये श्रावण डोंगरेचं 3ऱ्या क्रमांकाचं षटक संघाच्या वतीनं ज्यामध्ये 5 धावा. एकंदरीत बघा 5 धावा धावफलकावरती आहेत. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर सिंगल आली 1 मिनिट आणि त्यानंतर वाईड +1, त्यानंतर डॉट, विकेट, डॉट आणि सिंगल. 5 धावा आल्या.
चला नक्कीच 14 धावा धावफलकावरती नाही आहेत तर 13 धावा असतील, कारण पहिला चेंडू वाईड नव्हता, त्या ठिकाणी एक धाव होती. आणि आपण त्या षटकाचं विवरण करू, कारण प्रतिस्पर्धी संघाला देखील शंका नको. पहिल्या बॉलवरती एक धाव आली, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर वाईड +1, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल. 4 धावा या षटकामध्ये आल्या. प्रथमेश डाऊट क्लिअर. आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर अगदी मातब्बर संघ आहे, साई स्पोर्ट्स शहापूर आणि सिद्धिविनायक मुरबाड, आणि या दोन मातब्बर संघांमध्ये चालू असलेला विद्यमान सामना आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावरती 3 षटकांचा स्पेल या ठिकाणी संपन्न झालाय. आणि चौथ्या षटकासाठी मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. आतिश भांडे. राजे बॉईज संघाचा संघनायक आणि NP स्पोर्ट्स शहापूर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करून आपण आमच्या समालोचन कक्षाच्या समोर यायचे. चला आपण 3 संघांमध्ये ड्रॉ करणार आहोत. राजे बॉईज वर्सेस राजे बॉईज, NP स्पोर्ट्स शहापूर आणि चालू सामन्यातील विजेता संघ. चला मॅच आपण कंटिन्यू करायची आहे. अजिबात वेळ खर्च करायचा नाही आहे. अत्यंत महत्त्वाची सूचना, भरपूर चांगली डिसिप्लिन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतिश भांडे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. लेफ्ट आर्मवरती विकेटने हा बॉल आपण पाहतो, कव्हरच्या दिशेने चेंडू टोळवला, एक धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. गणेश गायकर अगदी नकार देत आहेत, कारण सातत्याने हे होणं फार गरजेचं आहे. एस नो वेट या कॉलची नितांत गरज आहे, आणि तो कॉल देत असताना गणेश गायकरला आपण पाहतोय. फलंदाज राजू राठोडच्या बाडमधून एक धाव येते, आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल अद्यापपर्यंत संघ बॅकफूटवरती आहे. फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावरती आहेत. 4थ्या क्रमांकाचं षटक चालू आहे. अगदी मोठ्या फटके मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. हात खुले करू दिले जात नाही आहेत. गोलंदाजी आपण पाहिलं तर अचूकता, भेदकता सर्व काही या गोलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्रावण डोंगरे, त्यानंतर GD आणि गोलंदाज आतिश भांडे. चला जास्त वेळ खर्च करता तुम्ही साई स्पोर्ट्स शहापूर. तुम्हाला वेळेची काही मर्यादा असेल आणि सातत्याने वेळेबाबत तुम्ही सहकार्य करायचं. यावेळेस अगदी ऑनसाईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता टॅप पद्धतीने, परंतु एकही धाव नाही आहे. गणेश गायकर इथे मात्र नकार देत आहेत. पुरेशी एकदा आपण पाहिलं तर हा देखील चेंडू डॉट आला आतिश भांडेचा, आणि धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस कदाचित अगदी कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा एक धाव इथे मिळेल. एक सिंगल, चिकी सिंगल, आणि चिकी सिंगलने धावफलक पुढे सरकतोय 15 या आकड्यावरती. 4थ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे. राजे बॉईज संघाचा संघनायक, NP स्पोर्ट्स शहापूर संघाचा संघनायक. आपणास विनंती केली जाते आपण समालोचन कक्षाच्या इथे यायचं, जेणेकरून 3 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. जिथे अभि सर आमचे जॉईंट आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करायचा. 15 धावा धावफलकावरती आहेत. आतिश भांडे तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस आपण पाहिलं तर आपटी देण्याचा प्रयत्न, आणि चेंडू सरळ चालला यावेळेस D झोन मध्ये, जिथे धाव मिळते फक्त एक. 4थं षटक आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 2 बलाढ्य संघ, 2 दिग्गज संघ आमने सामन्यात एकाच कॅलिबरचे. एका बाजूला सिद्धिविनायक मुरबाड आणि दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स शहापूर. या 2 टीम मध्ये चालू असलेल्या घमासान युद्ध. परंतु अगदी गोलंदाजांनी कदाचित अक्षरशः भुरळ घातली आहे या क्रीडांगणावरती, कारण काय गोलंदाजीचा अटॅक आहे साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा. सिद्धिविनायक मुरबाड संघाला पूर्णपणे बांधून ठेवलंय, अंकुश लावण्याचं काम केलंय, आणि यावेळेस गणेश गायकरला देखील मात्र कदाचित बांधून ठेवण्याचं काम करतात गोलंदाज आतिश भांडे. का अफलातून स्पेल राहिलाय अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर प्रथमेश आम्हाला माहिती देतात 5 चेंडूमध्ये 3 धावा गोलंदाज आतिश भांडेने देखील खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 4, आणि या षटकापर्यंत आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत 3 धावा खर्च केल्यात. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, आणि कदाचित झेल ड्रॉप होईल, आणि त्याचा पुरेपूर फायदा आपण पाहिला तर फक्त एक धाव इथे एकवटली जाते, आणि शेवटच्या बॉलवरती एक धाव, आणि षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपन्न झालाय. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर आतिश पांडेच्या धावा आल्या फक्त आणि फक्त 4, आणि टीमची टोटल एकंदरीत 4 षटकाच्या अंती 17 धावा, 17 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर ऑन दी बोर्ड सिद्धिविनायक मुरबाड टीम.
4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 4 षटकांच्या अंती 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 धाबा धाव फलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये पाहायचे किती धाबा जमावेल हा संघ. आणि या मॅच मध्ये कदाचित अत्यंत लो स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळते का, कारण आजच्या रात्रीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 दिग्गज संघ होते, परंतु दिग्गज संघांच्या मॅच आपण पाहिली तर 2 दिग्गज संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. चालू करायची मॅचला आपण लगेच सुरुवात करायची. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमोल तयार. बॉलिंग पॅकवरती सच. साई स्पोर्ट्स शहापूर संघाला विनंती असेल आपण वेळेबाबत सहकार्य करायचं. शेवटचं अंतिम षटक आणि अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर अजून 2 ते 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. याची सूचना आपल्याला ही पूर्व सूचना आहे. गोलंदाज अमोल तयार. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस गणेश गायकर साठी फटका आपल्यातून पाहायला मिळतोय का, परंतु एलिव्हेशन नाही आहे. फटका फर्स्टला आहे. झेल बादच्या रूपाने मात्र परतावा लागेल. गणेश गायकर बिग विकेट बिग लॉस. बडी मछली चाल में यावेळेस आपण पाहिला तर मोठा मासा गळाला लागत असताना गोलंदाज अमोलने पहिली सफलता अर्जित केली आहे. गणेश गायकर बॅक टू द पॅव्हिलियन. अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या वतीने म्हटलं जातं ना, अमर सर देहाचा ध्यास लागला ना की कामाचा त्रास वाटत नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा विचार केला ना तर भरपूर चांगला खेळ राहिलाय पूर्वार्धामध्ये. शेवटचे अंतिम 5 बॉल आणि 5 बॉलवरती कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल सिद्धिविनायक मुरबा टीमच्या वतीने की गोलंदाजांचा अटॅक, गोलंदाजांचा पगडा या ठिकाणी भारी पडतोय. कारण अद्यापपर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं या पूर्वार्धामध्ये तर एकही दुहेरी अंक आपल्याला षटकामध्ये पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस अप्रतिम फटका. चेंडू सरळ चालला डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. आल्या मात्र स्वागत केले. चेंडू सीमा पार. रन्स मिळतायत 4. हा येतोय धर्मवीर चौकार. 21 धावा या चौकाराच्या साह्याने 21. शेवटचं अंतिम षटक आहे आणि अमोलवरती आपण पाहिलं तर बऱ्याच उशिराने आलेला हा चौकार. फलंदाजीमध्ये आपण पाहिला तर योगेश हा फलंदाज अगदी सलामीवीरसाठी होता. त्याचा अपवाद जर वगळला ना तर अगदी 5व्या क्रमांकावरती येऊन राजू राठोडने आता चौकार ठोकलाय. धाबाधाव फलकावरती 21. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ मात्र बॅलन्स आहे. बॉलिंग टॅकवरती अमोल सज्जाद. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक इनला राजू. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने. डीपेक्सचा कव्हरला अगदी खोल दरी होती आणि त्या दरीला भेदत चेंडू चाललाय सरळ. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने सलग लागोपाठचा येणारा राजू राठोडच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. 25 धावा शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा जमवण्याचं काम करतायत. कारण जे मात्र 4 षटकामध्ये जमलं नाहीये ते मात्र शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो जमवण्याचं काम करतात राजू राठोड. अमोलवरती मात्र प्रहार केला जातो. यंगस्टर गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात मात्र आक्रमणाला सुरुवात झाली अंतिम षटकामध्ये. यावेळेस बाची कडा शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1च धाव तिथे मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 26. 26 कडा धाव फलकावरती आहे आणि शेवटचे अंतिम 2 बॉल आणि या 2 बॉलवरती आपल्याला पाहायचे कशा पद्धतीची फलंदाजी मैदानावरती होईल. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो न्यू बॅट्समन मनोज स्ट्रायकर एंडलाय. एकही चेंडू अद्यापर्यंत त्याने फेस केला नाही. शेवटचे 2 बॉल मनोजसाठी आपण पाहतो बॉलर्स बॅक ड्राईव्ह अगदी चेल घेण्याची कॉटन बोल्ड करण्याची संधी होती अमोलकडे, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर 1 धाव. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक देखील रोटेट केली जाते. 27 धावा धावफलकावरती आणि शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल. या मॅचचं चांगले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सिद्धिविनायक मुरबाड वर्सेस साई स्पोर्ट्स शहापूर, परंतु अगदी वाखाणण्याजोगी षटक राहिले. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी पूर्वार्धामध्ये, ज्यामध्ये श्रावण डोंगरेचं 2 षटक आपण पाहिले ज्यामध्ये धावा फक्त आणि फक्त 7 आल्या. जेडीचं 1 षटक ज्यामध्ये धावा आल्या फक्त 6. अतिच भांडेचं षटक आपण पाहिलं ज्यामध्ये धावा आल्या 4 आणि शेवटचं अमोलचं षटक ज्यामध्ये धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील कदाचित 2 चौकार आणि 1 सिंगल, 3 सिंगल आणि या 3 सिंगलच्या मदतीने 11 धावा या षटकामध्ये आल्या आणि पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालाय. 28 या धावसंख्येवरती 29 धावांची गरज असेल विजयासाठी. येणारे 30 बॉल समीकरण अगदी सोपं झालंय. ड्रॉ आपण करू राजे बॉईज.
संघाचा संघनायक उपस्थित आहे आणि NP स्पोर्ट्स शहापूर आणि चालू सामन्यातील विजेता संघ असे ड्रॉ आपण इथे करणार आहोत भाईंच्या शुभ हस्ते, ज्यामध्ये एका संघाला पुढे चाल देण्यात येईल, बाय देण्यात येईल आणि जे शेवटचे 2 संघ राहतील, 2 चिठ्ठ्या राहतील, त्यामध्ये मॅच पाहायला मिळेल. पहिले 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यामध्ये मॅच होईल आणि जी शेवटची चिठ्ठी राहील त्या संघाला बाय. असा ड्रॉ असेल. ड्रॉचं स्वरूप पहिली मॅच NP स्पोर्ट्स शहापूर आणि त्याला फाईट करेल राजे बॉईज. चालू सामन्यातील विजेता संघाला मिळेल बाय. 29 धावांची गरज आहे या इकडे द्वितीय सत्रामध्ये. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, एकत्र पाहत राहा धर्मवीर चषक 2022 चे पर्व. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ शहापूर अमरजी राऊत सर. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सिद्धिविनायक मुरबाड संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचंय. मैदानाच्या आत द्वंद्व सुरू आहे. साई स्पोर्ट्स विपक्ष सिद्धिविनायक मुरबाड संघ. सिद्धिविनायक मुरबाड संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 षटकांमध्ये 28 धावा जमवल्या आणि लक्ष उभं केलंय ते मात्र साई स्पोर्ट्स संघासमोर 30 चेंडू आणि 29 धावांचं. यापुढील होणारा सामना NP स्पोर्ट्स शहापूर विपक्ष राजे बॉईज आणि त्यामधला जो कोणी संघ विजेता होईल तो मात्र जाऊन भिडेल साई स्पोर्ट्स शहापूर या संघाची. NP स्पोर्ट्स शहापूर आणि राजे बॉईज संघाचे कर्णधार दोघांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. NP स्पोर्ट्स शहापूर आणि राजे बॉईज शहापूर या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. हॅलो. चला मॅचला सुरुवात करायची. अंपायर टाइम मॅनेजमेंट कडे आपण ध्यान द्यायचंय. 30 चेंडू आणि 29 धावा कागदावर माफक आव्हान असेल, परंतु तितकंच कडवं बॉलिंगचं देखील आक्रमण बाळगणारा सिद्धिविनायक मुरबाडचा संघ. समोर असेल साई स्पोर्ट्स संघाकडनं सलामीवीरांच्या भूमिकेत स्ट्राईकला कैलास भांडे आणि नॉन स्ट्राईकला गणेश डिंगोरे मिस्टर धोनी. बॉलिंग मार्कवर सिद्धिविनायक मुरबाड या संघाकडनं गोलंदाज असेल राहुल सोमणे. एक मोठं नाव. यावेळेला संघ प्रचंड अडचणीत सापडलाय. या अडचणीत सापडलेल्या संघाला जर मात्र यशाचा मार्ग जर सुकर करायचा असेल तर निश्चितपणानं एक आपला सर्वोत्तम खेळ सादर करावा लागेल. साई स्पोर्ट्स शहापूर संघ या मैदानावर अनेक विक्रम प्रस्थापित केली गेली आहेत, पण त्या सगळ्यांना कुठेतरी आपल्या मनावर न घेता, त्यांचा विचार न करता निश्चितपणानं एक वेगळ्या प्रकारची कलात्मक आविष्कार स्वरूपी खेळी सिद्धिविनायक मुरबाड संघाच्या गोलंदाजांना करावी लागेल. कारण वाचवण्यासाठी आपल्या हातात आहेत धावा केवळ आणि केवळ 29. समोर आहेत खेळाडू दिग्गज, पण बॉलिंग अटॅक मात्र यावेळेला पॉवरफुल करावा लागेल. तर कुठे जाऊन तुम्ही साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला नमवू शकता, या संघाला झुंजायला भाग पाडू शकता. Here we go with the first ball of this inning. स्ट्राईकला आहे कैलास भांडे. बॉलिंग मार्कवर राहुल सोमणे. पहिला चेंडू. यावेळेला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की गोलंदाजाच्या गोलंदाजीला धार आहे. आपल्या भात्यामध्ये जर शस्त्र असतील तर त्या शस्त्रांचा वापर योग्य वेळी योग्य पद्धतीने करता आला पाहिजे. म्यानामध्ये तलवार असली आणि ती तलवार म्यानासकट घेऊन जर आपण रणांगणात उतरलो आणि रणांगणातल्या युद्धाच्या वेळी म्यानातून तलवार उपसलीच नाही तर त्या तलवारीचा उपयोग काय. यावेळेला खेळ सादर करावा लागेल. लेग बाईटच्या रूपाने ही एक धाव. संघाचं खातं मात्र उघडलं गेलं. पुन्हा एकदा स्ट्राईकला कैलास भांडे.
या षटकातला दुसरा चेंडू, लाजवाब कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा असेल फटका. कैलास बांडेच्या बॅट मधनं आलेला 4 धावा. यासाठी ओळखला जातो कैलास बांडे. माहित आहे अटॅक कधी करायचं, आक्रमण कधी करायचं, आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिपाक आपल्याला या बॉलवर पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर कणकणीत चौकार आलाय. या चौकाराने साई स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 5 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी आता मात्र 28 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला. या मर्यादित क्षेत्ररक्षकांची षटकं ही जी 2 आहेत ना, ती खऱ्या अर्थानं महत्वाची असतील ती सिद्धिविनायक मुरबाड संघासाठी. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला भिरकावण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळा गेला फटका. मात्र क्षेत्ररक्षक तिथे फक्त बनतील दर्शक, कारण चेंडू नॉन स्टॉप फर्रार, सेम अपार, चौकार. बॅक टू फोर्स. कैलास भांडेच्या बॅटमधनं राहुल सोमनेला विचार करावा लागेल, रणनीती बघावी लागेल, कारण मैदानाच्या चौफेर बाजूला फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा हा आहे कैलास भांडे. गेल्या कित्येक वर्षापासून टेनिस क्रिकेट विश्वातला फॉर्म मात्र या खेळाडूनं कायम राखलाय. यावेळेला भिरकावण्याचा प्रयत्न, कमबॅक झालाय, पॅडवर जाऊन चेंडू आदळलाय, पायचीची अपील केली गेली आहे मात्र ती स्वीकारली नाहीये पंच निलेश महाजन यांनी. 4 चेंडू 9 धावसंख्या धावफलकावर 29 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग चालू आहे. आणि समोर आहे या शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाला महाराष्ट्राच्या पटलावर नेऊन नवी ओळख निर्माण करून देणारा मिस्टर कैलास भांडे. यावेळेला बिरकावून दिलाय चेंडूला डिपिन विकेटच्या रिजन मध्ये. शेवटी दैव बलवत्तर हा येईल नशिबाचा भाग म्हणून. कणकणीत चौकार. या षटकामधला तिसरा चौकार निश्चितपणानं सिद्धिविनायक मुरबाड संघ सांगत असेल, घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि नशिबाची साथ देखील साई स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजाला लाभते. या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 1-3-13 एकावर 3 13 धावा. समीकरण मात्र बदललं जाईल. विजयासाठी 25 चेंडू आणि 16 धावांची गरज. 25 चेंडू मध्ये 16 धावा. एनपी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि राजेबॉईज संघाचा कर्णधार. एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाचा कर्णधार आणि राजेबॉईज शहापूर संघाचा कर्णधार. दोन्ही संघ नायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी यायचं. लगेच चला. या षटकातला पुढचा चेंडू राहुल सोमने टू कैलास. भांडे फुल टॉस. प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 1-4-14 एकावर 4 14 धावा. अवैध भागीदारी रचली जाते. कोणताही गडी गमावण्यात आतापर्यंत चुकी केली नाहीये ती मात्र साई स्पोर्ट्स शहापूर संघानं, आणि तो गडी बाद करण्यात यशही आलेलं नाहीये सिद्धिविनायक मुरबाड संघाला. समीकरण बदललं जाईल. विजयाकरता 24 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. कैलास आणि राहुल सोमने यांमधला आपण बॅटल पाहिलं, द्वंद्व पाहिला, संघर्ष पाहायला मिळाला. आणि तुर्तास तरी पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ते पहिलं जे षटक आहे ना, ते या वेळेला साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या पक्षामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. एनपी स्पोर्ट्स शहापूर राजेबॉईज संघाचा कर्णधार इथं आलेला आहे. एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाचा कर्णधार, एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाचा कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेला चेंडूवर प्रहार झाला आहे परंतु क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होईल. ऑन स्क्रीन आपण बघतोय लाजवाब टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते tenniscricket.in च्या माध्यमातून. या डे नाईटच्या ज्या मॅचेस आहेत रात्रीच्या वेळेला एक नाईस कॅमेरा वर्क विघ्नेश धुळे आणि ओमकार सावंत यांच्या माध्यमातून. लास्ट कॉल एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाचा कर्णधार, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. या षटकातला पुढचा चेंडू रात्रीच्या वेळेला प्रत्येक क्षणानुक्षण अगदी अचूकरित्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न tenniscricket.in ची संपूर्ण टीम म्हणजे लाईव्ह मन प्रथमेश परब असतील, कॅमेरामॅन विघ्नेश धुळे, ओमकार सावंत. बघा प्रत्येक चेंडू असेल, केपट्टी असेल, सगळ्या गोष्टी किती क्लिअरली, क्वालिटी बघा.
दर्जात्मक काम करायचं जर असेल ना तर त्यासाठी tenniscricket.in पाहिजे. लाजवाब. यावेळेला वळूयात मॅच कडे. दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 16 एकावर 6 16 धावा. यावर प्रहार केलाय कैलास बांडे. स्टॅन अँड नेलवर चेंडू सीमा पार. षटकार आगाज केलाय. यलगार झालाय. शंखनाद केला जातोय. या मैदानावरचा बेताज बादशाह का मानलं जातंय ना याचं उदाहरण कैलास बांडेच्या बॅट मधनं. सिद्धिविनायक मुरबाड संघ आलेल्या दबावातून बाहेर निघताना दिसून येत नाही. स्विच हिट केला गेलाय. मिडला बॅट झालाय. चेंडूला बिरकावून दिलाय सीमा पार. वन्स अगेन चौकार. या 4 धावा संघाची धावसंख्या धाव फलकावर 26 विजयासाठी आवश्यक असतील मात्र 20 चेंडू आणि 3 धावा. 20 चेंडू आणि 3 धावा. मॅच संपवायला मात्र कुठल्याही प्रकारचा विलंब लावला नाहीये साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या फलंदाजांनी. वन्स अगेन मॅसिव्ह स्मॅश. बिग ह्यूज 6. हा विजयी षटकार कैलास बांडेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि लागणाऱ्या आवश्यक असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या धावा कैलास भांडेने आपल्या बॅटमधनं पूर्ण केल्यात. राजे बॉईज टॉस विन झालेला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि राजे बॉईज लगेचच आपलं क्षेत्ररक्षण आपण मैदानात